हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज मी तुम्हाला घेऊन आलो एका नवीन लोकेशनमध्ये, तर ती म्हणजे खारघरमध्ये. तर आत्ताच खारघरमध्ये एस्कॉन टेम्पल म्हणून ओपन झाला आहे. तर आत्ताच मागे 15 जानेवारीला त्याचा उद्घाटन देखील झालं. तर आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटनही झालं. तर आज आपण तिथे जाणार आहोत आणि माझ्यासोबत आहे कुणाल आणि यासीन. तर परत एकदा आम्ही तिघं आणि आज बघू कसं आहे टेम्पल, कसा नाही. एकदम मनपूर्वक दर्शन घेऊ आणि टेम्पल कसा आहे आणि कसा नाही, कारण की टेम्पल हा बनण्यासाठी बहुतेक 12 वर्षाहून अधिक टाईम लागला आहे. तर आपण जाऊ, दर्शन घेऊ आणि खूप मजा करू आणि तुमच्यासोबतही शेअर करू. तर चला व्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. तर हे बघा, आम्ही तिघंच आहोत आणि आता आम्ही या एंट्री गेट समोर आहोत. तर इथून आम्ही आता आत जाणार आहोत. तर चल कुणाल, जायचं? चला मग आता जाऊ आपण, मंदिर बघू कसं आहे. पोरं बोलत होते खूप भारी आहे आणि खूप छान पण आहे. तर जाऊन बघू आता कसं आहे. तर चला मग. तर मित्रांनो, जसं आम्ही पहिला एंट्री गेट क्रॉस केला तर संध्याकाळचा खूप सुंदर असा नजारा दिसू लागला आणि आम्ही मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा आम्हाला कळालं की तिथे कोणत्याही प्रकारचा पार्किंग स्लॉट नाही आहे. तर आम्ही रोडच्याच आजूबाजूला कुठेतरी पार्किंगसाठी जागा शोधू लागलो आणि आम्ही गाडी तिथे पार्क केली. तर चला आता जाऊ मंदिराकडे. तर मित्रांनो, आता आम्ही तो एंट्री गेट क्रॉस केला आणि आता हा मेन एंट्री गेट आहे. तर आम्ही गाडी इथे पार्क केले. तर मित्रांनो लक्षात द्या, इथे एक पार्किंग स्लॉट वगैरे काहीच नाही. तर गाडी वगैरे घेऊन याल तर तुम्हाला बाहेरच पार्क करावी लागेल. आणि तुम्हाला यायचं कसं आहे ते सांगू, तर खारघर रेल्वे स्टेशन आहे ना, तर तिथून काहीतरी 11-15 मिनिटाचा रोड आहे हा. तर तिथनं ऑटो करून येऊ शकता किंवा तुम्ही स्वतःची गाडी वगैरे घेऊन सुद्धा पण येऊ शकता. तर चला आता आपण जाऊ आत. तर काय बोलशील कुणाल, पहिल्यांदा बघून कसं वाटलं आपल्या खारघर एरियामध्ये इस्कॉन टेम्पल? तर चांगलं बनवलंय हा मंदिर आणि आता मंदिरात पहिल्यांदा चालले आम्ही. तर जाऊन बघतो कसं काय आहे आणि तुम्हाला दाखवतो मंदिर सगळा. तर चला मग. तर बघा मित्रांनो, श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर. तर नक्कीच एंट्री गेट खूप सुंदर आहे. तर बहुतेक इथून एंट्री नसताना त्या साईडने आहे. तर चला आपण तिकडून जाऊ. तर मित्रांनो बघा, तुम्ही इथे चप्पल वगैरे तुम्ही स्टँडवर ठेवू शकता. तर चला, आम्ही पण आता चप्पल ठेवली तिकडे. आता आम्ही चाललो आत. तर बघा मित्रांनो, किती सुंदर दिसते मंदिर. म्हणजे हा एक गेस्ट हाऊस आहे, तर त्या साईडला मंदिर आहे. तर चला आपण जाऊ. तर बघा मित्रांनो, इथनं तुम्ही काही वस्तू घेऊ शकता. तर खरंच मित्रांनो खूप गर्दी आहे. तर बघू, आपल्याला दर्शन लवकरात लवकर भेटलं तर खूप चांगलं होईल. तर बघा मित्रांनो, हे आजूबाजूला जे आहेत ना, तर हे गेस्ट हाऊस आहेत. तर आता आपण ह्याच्या पलीकडे जाऊ ना, तर आपल्याला मंदिर बघायला मिळेल. तुमच्यातून खूप लोक इथं आले असतील अगोदर. तर आम्ही कालच येणार होतो, पण आमचा थोडासा सीन झाला म्हणून आज आलो. तर बघू, आज तरी एवढी गर्दी. काल संडे होता, तर काल बहुतेक खूपच असेल. तर काय नाही, दर्शन घेऊ मस्त आणि चला एन्जॉय करू. तर बघा मित्रांनो, माझ्या आजूबाजूचा हा व्ह्यू बघा. तर खरंच खूप भारी वाटतंय. तर काय कुणाल, आता नवीन ब्लॉग चॅनल सुरू करणार आहेस, तर मित्रांना काहीतरी त्याच्याबद्दल एक छोटीशी हिंट दे. नक्कीच, आता माझा पण नवीन चॅनल ओपन करणार आहे मी. बैलगाड्या शर्यत या अड्ड्यावर जाऊन ब्लॉग बनवायचा आहे 26 तारखेला आणि 28 तारखेपर्यंत तुम्हाला ब्लॉग माझ्या चॅनलवर भेटेल. तर मग चला पुढं. तर कुणालच्याही चॅनलला खूप खूप भरून भरून प्रेम द्या.
तर काय नाही, कुणालचं पण एक मन आहे की चॅनल ओपन करावं आणि त्याच्यावर बैलगाड्या शर्यती वगैरे याच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवाव्या. तर चला, तर आशीर्वाद कुणालला आज भेटेल, चांगलं दर्शन भेटेल आणि चॅनलला एक ग्रोथ. काय कुणाल? त्याला पाहिजेच आता प्लॅटफॉर्म आपण चालू करायला लागेल, कारण की संतच्या पाठी राहून राहून जरा शिकलोय मी ब्लॉग बनवायला. आता इथं मंदिरात आता इंटर झाले आम्ही. तर बघा मित्रांनो, मूर्ती किती छान आहे. गाईज एंट्री बघा, खूप सुंदर खूप सुंदर. माझा आवाज येत नसेल तर माफ करा, खूप पब्लिक आहे. तर चला सगळ्यात आधी दर्शन घेऊ. तर मित्रांनो, तर भजन कीर्तन वगैरे चालू आहे, तर आवाज ब्लॉक होते थोडा. तर काय नाही, इग्नोर करा. हे बघा बसण्यासाठी, आणि हा एक खुला एरिया आहे इथला. तर चला सगळ्यात आधी दर्शन घेऊ. तर चला मित्रांनो, आता दर्शनासाठी जाऊ. तर आता यासीन जवळ मी मोबाईल दिला आहे, तर तो शूट करतो. तर आपण आत जाऊ. तर बघा आतला एरिया किती सुंदर आहे, छान आहे आणि बघण्यासारखं आहे मित्रांनो. दर्शन घेऊ. तर मित्रांनो, एका भिंतीला श्री कृष्ण जन्माची कथा आणि एका भिंतीला श्री रामायणाची गाथा आहे. तर नक्कीच खूप भारी वाटतंय बघून. तर तुम्हीही आलात तर एकदा नक्कीच बघा. तर हे बघा एकदम 3D पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे. तर चला आपण पूर्ण बघून घेऊ. तर मित्रांनो, खरंच खूप सुंदर दिसतंय. तर एकदा तरी नक्कीच या. आपल्या खारघरमध्येच आहे, तर जास्त लांबही नाही. तर एकदा येऊन या मंदिराचा आनंद घेऊ शकता, दर्शन घेऊ शकता. तर चला आता आपण या कॉम्प्लेक्स एरियामध्ये जाऊ आणि तिथेशी थोड्या गप्पा गोष्टी करू आपण. तर मित्रांनो, पब्लिक आणि वेबसाईट असल्यामुळे गरमी खूप होतंय. तर चला थोडा जुन्या वाऱ्यावर जाऊ. तर दर्शन वगैरे घेतलं तर खूप चांगलं वाटलं मित्रांनो. तर चला आता आपण इथनं बाहेर जाऊ. आणि हां, तर आता थोडं खुल्या एरियामध्ये आलो तर तोंडाला हवा वगैरे लागली तर खूप चांगलं वाटलं. पण नक्कीच दर्शन घेऊन पूर्ण मन तिथे रमून गेलं. तर श्री राधाकृष्ण यांची मूर्ती बघून खरंच मनाला आनंद झाला. तर
तर हा बघा, हा पूर्ण इथला कॉम्प्लेक्स एरिया आहे आणि या साईडला गार्डनसुद्धा आहे, पण ते बहुतेक ओपन नाही आहे. तर काय नाही, थोड्या दिवसात तेही ओपन होईल. तर जोपर्यंत तुम्ही याल तर नक्कीच तुम्हाला पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करण्याचा आनंद भेटेल. तर बघा मित्रांनो, इथनं पूर्ण गार्डनचं आणि या समोरनं येण्या जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्याचा व्ह्यू दिसतोय आणि खरंच खूप सुंदर वाटतंय. तर खरंच या एक संध्याकाळचा टाईम आहे आणि खूप गर्दी आहे. तर माझा आवाज येत नसेल कारण की भजन कीर्तनाचा साऊंड आहे, त्याच्यातनं आवाज येतोय. तर चला आपण खाली जाऊ तिकडं. तर मित्रांनो, इथनंच या रस्त्याच्या खालीच अजून एक रस्ता आहे. तर बघू हा कुठे जातो. तर गाईज, इथे आपण श्रीकृष्ण जन्माच्या ज्या पुस्तकं वगैरे आहेत, ज्या स्टोऱ्या वगैरे आपण ऐकू शकतो किंवा घरी घेण्यासाठी काही हे बघा छोटे छोटे असे सॅम्पल्स आहेत आणि खूप सुंदर आहेत. तर आपण हे इथनं खरेदी करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही, तर मी तुम्हाला तिथे आत दाखवू नाही शकणार. तर तुम्ही तिथनं मागणं श्रीकृष्ण किंवा श्रीरामाच्या मूर्त्या, छोट्या मूर्त्या वगैरे घरात आपल्याला लावण्यासाठी तर त्या घेऊ शकता. आणि खूप असे काही जे प्रोडक्ट आणि खूप काही असं आहे जे तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेण्यासारखं आहे, तर तुम्ही घेऊ शकता. तर चला आता आपण तिकडे बाहेर जाऊ आणि हा व्ह्यू पण बघू. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगेन की खूप गर्दी आहे. तर काय नाही, आताच नवीन ओपन झालं आहे म्हणून लांबून लोक बघण्यासाठी येत आहेत. तर भाविकांची गर्दी तर असणारच. तर काय नाही, आपण आता मला जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर बघा, हा किती सुंदर असा मंदिर आहे आणि हा बाहेरून जो व्ह्यू आहे ना, तो प्रत्यक्षात बघण्यामध्येच खूप आनंद येईल. तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा. तर कुणाल, काय सांगशील? फायनली आमचं दर्शन घेऊन झालं. श्री राधाकृष्णाचा घेतलाय दर्शन आणि मंदिरं अख्खा कव्हर केल्या. आता हा फोटो शूट आणि 3D मध्ये असे पेंटिंग बनवले, ते बी खूप छान आहेत. आणि तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या 4-5 दिवसामध्ये. तर आपण यासीनचं पण एकदम मत ऐकून घेऊ, त्याला कसं वाटलं. तर यासीन, कसं वाटलं? मेरे को बहुत अच्छा लग रहा है मंदिर का, मन शांति हो गया इधर आके. ऐसा पूरा पब्लिक इधर देखे सब कुछ शांति हो जाती है, जे टेंशन मिटे रहते सब निकल जाता है. हो. तर खूप चांगलं बोलला मित्रांनो. तर श्री राधाकृष्ण यांची मूर्ती बघून, श्रीरामाची, हनुमानांची, तर खरंच मन एकदम शांत झालं, धुंद झालं त्यांच्या नजरेत. तर मला माफ करा, मी तिथे व्हिडिओ काढत होतो, पण काय करणार मित्रांनो, तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं तर करावंच लागतं. आणि हा जो बाहेरचा जो गार्डन एरिया आहे ना, तर हा थोड्या दिवसानंतर नक्कीच चालू होईल. तर मला तर असंच वाटते, जेव्हा तुम्ही याल ना, तर त्या टायमाला तुम्हाला हा पूर्ण खुला भेटेल. आता थोडाफार कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तेवढं झाल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण फिरायला भेटेल. तर चला आपण तिकडे बघू, काही स्टॉल, रेस्टॉरंट वगैरे आहे असं मी ऐकलंय, तर आपण तेही बघू. आणि हे जे आजूबाजूला आपण बघतोय ना मित्रांनो, तर हा जो दाखवलाय ते मी मगाशी पण येताना दाखवलं, तर ते गेस्ट हाऊस आहेत मित्रांनो. तर जे लांबून वगैरे येतात तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. तर ब्लॉग इथपर्यंत बघता तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं आहे कसं नाही. आणि तुम्ही आम्हाला इंस्टावर फॉलो नसेल केला तर फॉलो देखील करा, तर मी खाली ID मेन्शन करीन. तर चला आपण तिकडे जाऊ. तर गाईज, आता आम्ही या मंदिराच्या एकदम इथे खाली मधोमध आहोत. तर बघा, इथनं पूर्ण आजूबाजूचा हा जो नजारा आहे ना, तर पूर्ण पाहायला मिळतो. आणि हे जे लॅम्प लावलेले आहेत ना, तेही खूप सुंदर आहेत आणि आजूबाजूला असे फाउंटेनसुद्धा आहेत. तर बघू लाईट कधी चालू होते आणि कधी नाही. तर तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या या नजाऱ्याचा. आणि खरंच दर्शन घेऊन खूप भारी वाटलंय. तर बघू कुणाल कसं फोटो काढतोय. तर मित्रांनो, आता आम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करायलाच चाललेलो, तर तेवढ्यात या लॅम्प चालू झाल्या. तर बघा, खूप सुंदर वाटतात. तर एकदम मंदिराच्या एकदम पूर्ण कलरवर एकदम सूट करतात. तर खरंच आता आम्ही इथं 4-5 फोटो अजून काढून घेऊ. आणि कुणालचा पण आनंद आता नेक्स्ट लेवल झाला आहे. तर कुणाल, कसं वाटतंय या नजाऱ्यात? नजारा एकदम चांगला झालेला आहे. आता यात मी फोटोग्राफर होणार आहे संतोषचा. तर बघू या कसे फोटो आपण काढू. तर एकदम चांगली वाईब येते, एकदम शांत वाईब येते. तर एवढंच आहे की थोडी पब्लिक जास्त आहे,
पण काय नाही, असं वर्ष दीड वर्ष झालं ना, तर तुम्ही आधीनमधीन फेरी टाकली नाही तर खरंच तुमचं मन खूप शांत होईल इथं येऊन आणि मनालाही आनंद होईल. हो यासीन. तर मित्रांनो, यासीन खूप लाजतो असं व्लॉगमध्ये बोलण्यासाठी, पण एक गोष्ट मात्र आहे की कुठेही जायचं असलं तर सगळ्यात आधी माझ्यासोबत येतो. तर कुणालही तसंच आहे. तर आम्ही तिघंही असेच खूप नवीन नवीन लोकेशन एक्सप्लोअर करतो. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर चल कुणाल, जायचं काहीतरी नाश्ता करायचा का? तर चला मग आता जाऊन काहीतरी खातो ना, ब्लॉग मग कंटिन्यू करतो. चला. तर मित्रांनो, दर्शन घेतलं तर आता बाहेर चाललो आम्ही. तर खरंच खूप भारी वाटलं. तर नक्की एकदा तरी या तुम्ही आणि दर्शन घ्या. आपल्या खारघरमध्येच आहे, जास्त लांब नाही. तर एकदा आलात तर तुम्हाला सतत यावंसं वाटेल. तर आम्ही पुन्हा नक्की येऊ. तर चला मित्रांनो, आता अंधार पडते, आता बाहेर निघतो आम्ही. तर दर्शन घेऊन खूप चांगलं वाटलं. तर ते बघा, आता लोक वाढत चाललेत अजून. तर आता आम्ही चाललो, बघू आता बाहेर काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. तरी आहेच, आता प्रसादासाठी लाईन लावतो आम्ही. तर चल कुणाल, सगळ्यात पहिला मान आमच्या कुणालचा. तर खूप मोठी लाईन आहे मित्रांनो. तर ती बघा, इथून पूर्ण तिथपर्यंत आहे. तर बघू, लवकरात लवकर भेटलं तर खूप चांगलं होईल. तर स्टॉप करून ठेवतो, डायरेक्ट तुम्हाला तिथे एंडमध्ये भेटतो. तर चला मित्रांनो, आता जवळ आलो आपण. आता तिथं प्रसाद वगैरे घेऊ आणि बघू मग कुणाल काय बोलते तेच करू. तर मित्रांनो, आतमध्ये खूप गर्दी होती. तर आम्ही प्रसाद वगैरे खाल्ला. तर रेस्टॉरंटमध्ये पण खूप गर्दी होती, तर काही खायला भेटलाच नाही. तर बघू, आम्ही बाहेर काहीतरी खाऊन घेऊ. तर व्लॉग इतकाच. तर मंदिर कसं वाटलं तुम्हाला बघून कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचंही मन शांत झालं असेल तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्कीच लिहा. तर चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.